नखा पेटवू मेणबत्त्या, नखा काढू न्यायासाठी मोर्चे, नका ढाळू अश्रू, नका न मांडू तर्कवितर्कांचे विचार. मी तर केव्हाच निघून गेलीये तुम्हा सर्वांमधून, केवळ वेदनांच्या ज्वाळा सोसून, तुमच्या वासनेच्या अभ्यासासाठी माझ्या स्वप्नांचा सुराडा करून. पण या सगळ्यानंतर दोषी कोण? मी. का? तू का गेलेलीस ग तिकडे, तेही एवढ्या रात्री? तुला सांगितलंय ना, तू दिवसभराच्या ड्युटीज घे ना, दिवसभर अभ्यास कर, दिवसभर काम कर, रात्री नको. अगं हे जग चांगलं नाहीये, आणि मुलींसाठी तर नाहीच नाही. एक वेळ ना घरातला मुलगा बाहेर असेल ना तरी चालतं, पण मुली नाही ग. खरंच आजी, तू तरी. बया बया बया, या आजकालच्या पोरी म्हणजे ना, सांगते तुम्हाला, छोटे छोटे कपडे घालतात, काय ते पार्ट्यांना जातात. वागण्या बोलण्याची तर काही तर्फाच उरली नाहीये पोरींमध्ये. शिव शिव शिव. मी म्हणते, कशाला जायचंय रात्री बेरात्री भटकायला, ते भी पोरांसोबत. कुठे कधी काय होईल सांगता येतं का? शेवटी पोरीची जात. शिव 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 शिव. आजी, मी काय म्हणते, त्या 3 वर्षाच्या चिमुकलीने काय केलं असेल ग? एवढूशी असेल ती, तिच्यासोबतही हे सगळं घडलं. धड चालताही येत नसेल तिला, ती अजून कायच करू शकते. कधी हसणाऱ्या बागडणाऱ्या चिमुकल्या, कधी आई, कधी बहीण, तर कधी तुमची स्वतःची मुलगी म्हणून तुमच्या वासनेचा शिकार होते मी. आणि नव्हते घातले मी छोटे कपडे, काही अश्लील चाळेही करत नव्हते. डॉक्टरच्या एप्रन मध्ये होते ना. असा आईला फोन केला, हॅलो, हा मी पोचली. अगं कामात होती म्हणून तुला फोन नाही करू शकले, पण मी पोचली मगाशीच. नाही आता डबा खाईल. आई पुन्हा तेच. अगं माझ्या प्रोफेशन मध्ये लेट नाईट ड्युटीज असणारच ना. पेशंट्स काही सांगून येतात का? मग काय. आई किती वाजलेत बघ. तू जेवलीस ना आणि औषधं घेतलीस? हा ठीक आहे. हो मी कुठेही बाहेर जाणार नाही, बस आतमध्येच आहे. हा ठीक आहे, चल बाय, उद्या सकाळी येते. बाय बाय. आणि दुसऱ्या दिवशी तुमची मुलगी ऍडमिट आहे, फार सिरियस आहे, पोचा इथे लवकर. हॅलो हॅलो, रॉंग नंबर. हॅलो काल फोन केला. हा असा फोन कॉल जावा माझ्या आईला? असा काय झालं असेल हो तिचं? पण मी काय करू? शांत राहू, विश्वास ठेवू. विश्वास ठेवू. कोणावर विश्वास ठेवू सांगा ना? कोणावर विश्वास ठेवू? कायद्यावर, समाजावर, संस्कारांवर, बदलणाऱ्या मनोवृत्तीवर, नात्यांवर, की स्त्रीत्वावर? स्त्रीत्वावर.